कोलकाता, बदलापूर, अंबरनाथ, कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी शालेय विद्यार्थिनी आणि तरुणींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत। यापैकी काही घटनांमध्ये पीडितांचे खून करण्यात आल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। राधानगरी तालुका पुरोगामी विचार मंचनं या घटनांच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं केली। यावेळी संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी एकीकडे महिला आणि मुली सुरक्षित नसताना सरकार मात्र महिलांच्या सन्मानाचे मेळावे घेत त्यांच्या खात्यात पैसे आले का अशी विचार करते, हे खेदजनक असल्याचं सांगितलं। लोकांना प्रश्न विचारते महिलांना, तुमच्या खात्यात पैसे आले का? ज्या महिलांना सुरक्षितेची गरज आहे त्यांनावर पैसे देऊन, आणि ते कुणाचे पैसे, ते हे आमचेच पैसे आम्हाला दिले जात आहेत। या सरकारचा आम्ही धिक्कार करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। दुसऱ्या बाजूला दुसरी आमची एक भूमिका आहे की या फक्त मुलींना संरक्षण ही भूमिका आमची नाही आहे, तर महिला पुरुषांचं प्रबोधन। कारण या महिला निर्भयपणे बाहेर पडायच्या असतील, निर्भयपणे त्यांचं आयुष्य जगायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुरुषांनी आम्ही बदलणं गरजेचं आहे। आणि म्हणून लैंगिकता प्रबोधनाचे सप्ताह सरकारनं सुरू करावेत आणि पुरुषांना प्रबोधित करावं, ही एक मागणी आम्ही करतोय। महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अत्याचाराच्या घटनांची तातडीनं नोंद घेऊन तपास न करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावं, राज्यात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृह खात्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांना सादर करण्यात आलं। घरापासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत कुठंच महिला सुरक्षित नसल्यामुळं समाजानं महिलांच्या सुरक्षेची सामूहिक जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आम्हाला असुरक्षित वाटतंय, हे आम्ही सांगणार कोणाला आणि ही जबाबदारी घेणार तरी कोण, हा प्रश्न विचारायला मी तर सगळे आहोत। तर या ज्या घटना घडतात महाराष्ट्रात, सलग एका पाठोपाठ एक घटना घडतात, 12 घटना घडतात, तर या घटना घडण्याची एक नैतिक जबाबदारी या सरकारनं घेतली पाहिजे। इथं आम्ही सगळेजण मिळून या सरकारचा आणि फडणवीस सरकारचा त्यांचा निषेध व्यक्त करतो, त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करतो। तसंच या पुरुषी मानसिकतेवरती काम करायचं आहे, महिलांच्या सुरक्षिततेसोबतच पुरुषी मानसिकतेवरती काम करणं फार गरजेचं आहे। तर ती मानसिकतेवरती आपण काम करूया सगळ्यांनी मिळून, अगदी स्थानिक लेवलपासून वरपर्यंत। मुली असुरक्षित का जगतायत, त्यांना ही भीती निर्माण होत्या, तर ही भीती काढण्याचं काम आपण करूयात आणि ही सगळी आमची मागणी आहे, आमची भूमिका आहे की या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करूयात। आम्हाला सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे, ही आमची सगळ्यात मोठी मागणी आहे। या निदर्शनांमध्ये डॉक्टर चंद्रशेखर कांबळे, कॉम्रेड शरद पाडळकर, विठ्ठल मुसळे, विनोद मुसळे, अमृता जाधव, संतोष कांबळे, सागर सुतार, प्राध्यापिका स्नेहल डवर, प्राध्यापिका वर्षा गुरव, अनुराधा पाटील, गायत्री टिपुगडे, रुपाली चौगले, बन्सिका भाटले, स्नेहा सांगावकर यांच्यासह राधानगरी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या।